नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा म्हणजेच 12 नोव्हेंबरच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता जीवाचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं आणि त्याचं खापर वसुहत्यांनी नंदिनीच्या माती मारलेलं असतं। आता नंदिनीची बाजू घेतच काव्या म्हणत असते, नंदिनी ताईने कुणापासून काहीही लपवलेलं नाही, तिचा फक्त नाईलाज होता म्हणून ती फक्त शांत राहिली। रम्या म्हणते, म्हणजे तुला सगळं माहीत होतं? त्यावेळेला काव्या म्हणते, हो मला माहित होतं, मला तिने सगळं काही सांगितलं होतं। आता काव्या असं म्हटल्यानंतर पार्थला खूपच राग आलेला असतो। आता ही रम्या काय आगीत तेल ओतण्याचं काम करते। ती म्हणते, घ्या आता या काव्याला सुद्धा माहित होतं, आणखी एक चोरी पकडली गेली, म्हणजे या नंदिनीला आणि काव्याला हे प्रकरण सगळं काही माहित होतं, पण या दोघींनीही सासू सासऱ्यांना काहीच सांगितलं नाही। आता ही रम्या लगेच वळते पार्थकडे आणि म्हणते, पार्थ तुला सुद्धा तुझ्या बायकोने यातील काहीच सांगितलं नाही, सगळं लपवून ठेवलं। आता रम्या असं पार्थला सांगत आहे पाहून पार्थकडे पाहून तर काव्या खूपच घाबरलेली असते आणि पार्थ मी असं म्हणतच असते, तेवढ्यात जोराने पार्थ बास असं ओरडतो आणि काव्यासमोर जातो आणि म्हणतो, तुम्हाला यातलं सगळं काही माहित होतं तरी सुद्धा तुम्ही मला काहीच सांगितलं नाही। आता पार्थ ओरडत असताना सुद्धा काव्या थोडीशी चाचपडतच घाबरतच काहीतरी सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण पार्थ काहीच ऐकून घेत नाही। इनप असं जोराने ओरडतो आणि काव्याला शांत बसवतो। आता लगेच मधी बोलतात वसुहत्या, आता या सगळ्या गोष्टींचं मला खूप वाईट वाटत आहे, पण आश्चर्य अजिबातच वाटत नाही, कारण या मोहित्यांच्या मुली जेव्हापासून आपल्या घरात आल्या आहेत तेव्हापासून सगळी लपवाछपवी सुरू झाली आहे। त्यांच्या आई वडिलांचे संस्कार तसे आहेत म्हटल्यावर आपण तरी काय करणार। आता हे ऐकल्यानंतर काव्य चिडते आणि लगेच म्हणते, आत्याबाई आई बाबांना अजिबात मध्ये आणू नका। आता वसुहत्या म्हणतात, आणणार मी त्यांना मध्ये आणणार, कारण याआधी आमच्या घरामध्ये कधीही कोणीही कोणतीच लपवाछपवी केली नव्हती किंवा कोणतंही खोटं बोलली नव्हती। आता नंदिनी म्हणते, आत्या खरं तर लपवाछपवीची सुरुवात तुम्हीच केली आहे। आता वसुहत्या लगेच म्हणतात, अगो बाई आता मी काय केलं? त्यावेळेला नंदिनी म्हणते, आत्या ज्यावेळेला जीवा घरामध्ये बसून होते त्यावेळेला नुसता घरात बसून असतो, काहीच काम करत नाही असं म्हणून कुणी उस्कवलं? तुम्हीच केलं ना आत्या सगळे हे। आता काव्या म्हणते, मग भास्कर काकांशी हाताशी घेऊन हे सगळं या दोघींनीच केलं नाही कशावरून? आता काव्याचं हे बोलणं ऐकून रम्या लगेच बोलते की आणि ओरडूनच म्हणते, शटाप काव्या, काही तोंडाला येईल ते बोलू नकोस। आणि नंदिनी आम्ही दोघी बोललो म्हणून जीवाने बाहेर जाऊन काहीही विकून यायचं असते काय? तू काय बोलत आहेस नंदिनी, तुला तर कळतंय का? आता या सगळ्यांच्यातला वाद पाहून विक्रम खूपच चिडतात आणि म्हणतात, बास 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 आता पुरे झाले। आता विक्रम खूपच जोराने ओरडत असतात, अरे या घरातील सगळीच माणसं मला अनोळखी वाटायला लागली आहेत, सगळेच एकमेकांपासून काही ना काहीतरी लपवतच आहेत। आता विक्रम खूपच खालच्या सुरात असं म्हणत असतात, नंदिनी आणि काव्या मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि जीवा तू तर माझ्या नजरेतूनच उतरला आहेस। आता विक्रम जीवाला असं म्हटल्यानंतर जीवा लगेच विक्रमच्या समोर येतो आणि हात जोडून विनंती करायला लागतो, बाबा बाबा प्लीज एक संधी द्या मला, मी सगळं काही ठीक करून दाखवीन, जे काही मी घालवलं आहे ते सगळं परत मिळवून दाखवीन, फक्त एक चान्स द्या मला। आता जीवा मात्र हात जोडून कळकळीची विनंती विक्रमना करत असतो की मला एक संधी द्या। आता त्यानंतर पार्थ लगेच म्हणतो, तू काय करणार आहेस जीवा, काय प्लॅनिंग आहे तुझं? गमावणं खूप सोपं असतं पण कमावण्यासाठी एकाएकांचा घाम फुटतो। जीवा तू फक्त जागा आणि हार नाही विकलास तर तू आमच्या सगळ्यांचा विश्वास विकला आहेस। आता पार्थ असं म्हणाल्यानंतर जीवा पुन्हा हात जोडून सगळ्यांना सॉरी मी खरंच चुकलोय, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ करा असं म्हणतो। आता जीवा विक्रमना हात जोडूनच विनंती करत असतो, बाबा तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे, तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे, मी काहीही करेन पण तुमच्या सगळ्यांचा विश्वास परत मिळवेल। आता मानिनीला खूपच वाईट वाटत असतं, ती रडायला लागलेली असते। आता जीवा म्हणत असतो, तुम्ही अगदी काहीही कोणतंही काम सांगा मी ते तयार आहे करायला। आता जीवा खूपच विनंती करत असतो म्हणून विक्रम म्हणतात, जीवा मी जे सांगेल ते तू करणार का? त्यावेळेला जीवा मानेनेच हो हो असं म्हणतो। आता विक्रम म्हणतात, ठीक आहे मी जे सांगतो ते तू उद्यापासून करायचं आहे। जीवा तू उद्यापासून ऑफिसला यायचं आहेस आणि उद्यापासून मान मोडेपर्यंत ऑफिसमध्ये काम करायचं आहे। मी जे काम देईन, मी जे काम सांगेन ते तू काम करायचं आहेस आणि सगळ्यात अगोदर ऑफिसमध्ये तू जाशील आणि सगळ्यात शेवटी ऑफिसमधून तूच निघशील।
आता विक्रम म्हणतात, हे उद्यापासून तू करशील का? जीवा मानेनेच हो असं म्हणतो. आता विक्रम म्हणतात, जर ह्या कामामध्ये काही चूक झाली ना तर जीवा म्हणतो, नाही होणार. आता इथून पुढे एकही चूक होणार नाही. आता हे ऐकून नंदिनी लगेच पुढे येते आणि म्हणते, अहो जीवा, तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला हे जमणार आहे का? आता ही नंदिनी लगेच विक्रम समोर हात जोडते आणि रडतच म्हणत असते, बाबा, दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण असं काही त्यांना सांगू नका. बाबा, तुम्हाला माहित आहे ना, त्यांचा जीव ऑफिसमध्ये गुदमरतो, त्यांची स्वप्न वेगळी आहे. आता विक्रम म्हणतात, त्याने स्वतःच्या हातानेच स्वतःच्या स्वप्नांची माती केली आहे. आता त्याचं काहीही होणार नाही. आता विक्रम खडसावूनच जीवाला सांगत असतात, उद्यापासून तू ऑफिसला येणार आहेस आणि यामध्ये कोणताही बदल होणार नाही. असं म्हणून विक्रम आता त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. आता विक्रम त्यांच्या रूम मध्ये येऊन बसलेले असतात. आता त्यांच्या पाठीमागून येते लगेच मानिनी आणि म्हणते, अहो तुम्ही काय करताय? लगेच तडकाफडकी निर्णयच घेऊन टाकलात. आता विक्रम म्हणतात, हे बघ मानिनी, या विषयावर मला तुझं कोणतंही लेक्चर नको आहे. उद्यापासून जेव्हा ऑफिसला जाणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता मानिनी म्हणते, अहो असं काय करताय? आपण असे कधी वागतो का? कारण मुलांच्यावर सक्ती करणारे आपण आई बाबा नाही आहोत. आता मानिनी म्हणते, अहो आज आईंचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी तुम्ही असं वागलात. आई काय म्हणायच्या तुम्हाला आठवतंय ना? त्या म्हणायच्या, मुलांनी काय करायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे आणि तुम्ही असं वागताय आणि आजच्या दिवशी त्यांची शिकवण कशी काय विसरताय तुम्ही? त्यावेळेला विक्रम म्हणतात, हो मी आईची शिकवण विसरतोय आणि तुझा लोक आज काय करून आला आहे हे विसरलीस का तू? आता मानिनी म्हणते, हे बघा, जीवाने जे काही केलं आहे त्याने मी सुद्धा दुखावली गेली आहे, पण त्याच्या ठिकाणी एकदा स्वतःला ठेवून बघा ना. त्याने जे काही केलं आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नाही. त्याने ते त्याच्या बायकोसाठी केलं आहे, आनंद निवास मध्ये राहणाऱ्या निराधार माणसांसाठी केलं आहे. आता विक्रम म्हणतात, हे बघ मानिनी, आनंद निवास त्याने वाचवला आहे याचा मला अभिमानच आहे, पण ते वाचवण्यासाठी एवढी रक्कम उभे करण्याची त्याची ताकद आहे का? त्याची कुवत आहे का ग तेवढी? आपण मुलांसाठी प्रॉपर्टी का विकत घेतो? त्यांच्या नावावर का करतो? की त्यांनी वेळ लागेल त्यावेळेला, गरज लागेल त्यावेळेला लगेच विकून टाकायसाठी का बरं? त्याला एकदाही आपल्याला विचारावं असं का वाटलं नाही? आपण हयात आहोत तवर ही अवस्था आहे आणि आपल्या पाठीमागे सगळंच काही फुकून टाकतील ही. अगं, त्याने इतक्या वाकड्या वाटेला जाण्यापेक्षा एकदा फक्त तुझ्याशी माझ्याशी बोलायला काय हरकत होती? त्यावेळेला मानिनी म्हणते, अगदी बरोबर आहे तुमचं, त्याने आपल्याशी बोलायला हवं होतं. अगदी मला मान्य आहे की जीवा चुकला आहे, पण तुम्ही आता त्याला ऑफिसला पाठवून तुम्ही चुकू नका. आता विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, त्याने ऑफिसला गेलं तर त्यात काय चुकीचं आहे? त्यावेळेला मानिनी म्हणते, तुम्हीच म्हणता ना माणसाने नेहमी आपल्या मापाचे जोडे वापरावे आणि आता तुम्ही स्वतःच त्याच्या पायामध्ये मापाचे नसलेले जोडे अडकवता. आता विक्रम म्हणतात, हो मी अडकवतोय आणि त्याच्या पायामध्ये मापाचे नाही तर सक्तीची बेडी अडकवत आहे आणि ही सक्तीची बेडीच त्याला योग्य मार्गावर आणेल बघ. अगं, आपण आहोत तोपर्यंत सांभाळू त्याला, पुन्हा बायको भाऊ किती सांभाळून घेतील त्याला? आता विक्रम म्हणतात, आपल्या मुलाला चांगला मार्ग दाखवण्याची हीच वेळ आहे आणि ऑफिसला तर घालवत आहे, जंगलात तर घालवत नाही ना त्याला. आता विक्रम म्हणतात, येऊ दे ऑफिसला, त्याच्या हातून काही चुकलं काही अडकलं तर मी आहे ना त्याला समजावून सांगायला. आता मानिनी म्हणते, मला मान्य आहे तुम्ही समजावून घ्याल त्याला, पण त्याच्या मनाविरुद्ध त्याला आयुष्य जगायला लागलं तर ते बघण्याची तयारी आहे का तुमची? हे बघ मानिनी, मुलं पाण्यात टाकल्यानंतर पोहायला शिकतील, हा वेळ फालतू देऊन झाला आहे. आभाळ शोधण्याच्या नादामध्ये त्याने पायाखालची जमीनच विकून टाकली आहे. आता त्याला थांब म्हणणं एका बापाचं कर्तव्य आहे. त्यावेळेला मानिनी म्हणते, थांबणं आणि संपणं यामधील फरक तुम्हाला कळत नाहीये. आता मानिनी म्हणते, जीवाला त्याच्या मनाविरुद्ध जर काम करायला लावलं ना तर त्याच्यामधील गोडवा चैतन्य सगळं काही निघून जाईल. आता विक्रम म्हणतात, ऑफिसला यायला सांगून मी काही कोणतीही चूक केलेली नाही, उलट बाप म्हणून त्याला मी एक मोठी जबाबदारी दिली आहे. आता विक्रम म्हणतात, मी जरी तुला विलन वाटलो तरी मला काही फरक पडत नाही. आता जीवाला जरा घरातून बाहेर पडू दे, त्याला बाहेरचं जग कळू दे, बाहेर कसं वागायचं ते सुद्धा कळू दे आणि हे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता इकडे जीवाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. जीवा तर निस्तब्धच झालेला असतो आणि तिथे विचार करतच एकदम शांत असं
बसलेला असतो. आता नंदिनी येते आणि जीवाच्या शेजारी बसते. आता नंदिनी खूपच रडत असते आणि म्हणते, जीवा बोला ना माझ्याशी, तुम्ही यातील सगळंच खरं खरं मला का सांगितलं नाही बरं? का खोटं बोललात माझ्याशी? हे सगळं काही जे घडलं आहे त्यात सगळ्यात जास्त नुकसान तुमचंच झालं आहे. आता नंदिनी रडत रडतच म्हणत असते, मी तुम्हाला असं ऑफिसला जाताना नाही बघू शकत, शक्यच नाही ते. आता नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्हीच तुमच्या कवितेत लिहिलं होतं की नोकरीचा कोट खुंटीला अडकवून असतो, पण कलेचा कुर्ता सगळ्या जगभर वावरत असतो. आता नंदिनीला तो पाठीमागचा सीन आठवतो ज्यावेळेला जीवाने खरंच कविता केलेली असते. त्यामध्ये नोकरीचा कोट खुंटीला अडकून असतो आणि कलेचा कुर्ता जगभर वावरत असतो, आणि अशी बरीच काही कविता जीवाने केलेली असते. आता नंदिनी मात्र खूपच रडत बरंच काही बोलत असते, पण जीवा मात्र एकही शब्द बोलत नसतो, तो शांतच बसलेला असतो. आता नंदिनी म्हणते, नाही नाही, मी असं तुम्हाला कामावर जाऊ देणार नाही आणि तुम्हाला जे हवं आहे, तुमची जी इच्छा आहे तेच तुम्ही करायला हवं असं मला वाटतंय. आता नंदिनी खूपच रडत जीवाला म्हणत असते, नाही नाही जीवा, तुम्ही असं करायचं नाही. वाटल्यास मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी आत्ता बाबांच्याकडे जाते आणि हात जोडते आणि त्यांना विनंती करते. आता जीवा नंदिनीचं हे बोलणं ऐकून म्हणतो, एक करशील का? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो, तुम्ही जे सांगाल ते मी करीन, बोला काय करायचं आहे? त्यावेळेला जीवा म्हणतो, उद्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, माझा व्हाईट ड्रेस प्रेस करून देशील का? आता नंदिनी म्हणते, अहो जीवा, तुम्ही असं काय बोलत आहात? त्यावेळेला जीवा म्हणतो, अजून माझ्यासाठी फॉर्मल ड्रेस विकत घ्यावे लागतील. आता नंदिनी म्हणते, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही, तुम्ही कामावर जाणार नाही, मी आत्ता बाबांशी बोलून घेतो. त्यावेळेला जीवा म्हणतो, आता मला ऑफिसची सगळीच तयारी करावी लागेल. आता जीवा मात्र एकटाच बोलत असतो. तो स्वतःलाच बोलत असतो की उद्या ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागेल, त्यामुळे मला सकाळी लवकरच उठावं लागेल आणि सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावं लागेल. आता जीवाची ही अवस्था पाहून नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, अहो जीवा, तुम्ही असं काय वागताय? तुम्ही असे एकट्याशीच काय बोलताय? मी काय बोलते तुम्हाला ऐकू येत नाहीये का? आता नंदिनी म्हणते, जीवा, तुम्ही असं काय करताय? ज्यावेळेला आनंद निवाससाठी मी खचून गेले होते त्यावेळेला तुम्हीच मला म्हणाला होतात ना की बघ मी कसं बॉल सारखं उसळी मारून दाखवतो, मला पाण्यात पाहणाऱ्या लोकांना मी स्वतःला सिद्ध करूनच दाखवेन. असं जीवा एका क्षणातच स्वतःला हरवू देऊ नका प्लीज, असं म्हणतच असते. तेवढ्यात जीवा म्हणतो, उद्या ऑफिसला जाताना माझ्या हातावर दही साखर देशील का ग? मला आवडतं ते. आता नंदिनी पुन्हा जीवा पुढे हात जोडते आणि म्हणते, जीवा प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे, पण असे एकट्याशीच बडबड करू नका. मला असे खेळकर जीवा हवे आहेत, असे शांत राहिलेले नकोय. आता नंदिनी बोलतच असते. जीवा पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मला ऑफिसची तयारी करायला हवी. काय होतं, दरवेळेला माझ्या वेंधळेपणामुळे काहीतरी गडबड होऊन जाते आणि आता उद्या मला माझ्या कोणत्याही कामामध्ये चूक व्हायला नको आहे. बाबा जसं म्हणत आहे तसं मला काम करून दाखवायचं आहे, जमेल ना मला? असं जीवा नंदिनीला विचारतो. आता नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, नाही नाही, जमेल मला, नाही जमवावंच लागेल, असं म्हणून जीवा तेथून निघून जातो. आता इकडे पार्थ खूपच शांत एकटाच बसलेला असतो. त्याला काव्याचा खूपच राग आलेला असतो. आता काव्य तेथे येऊन बसते आणि म्हणते, पार्थ बोला ना माझ्याशी, काहीतरी बोला. असं म्हटल्यानंतर पार्थ काहीच बोलत नाही. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते बोला, ओरडा वाटल्यास, खरं तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते एकदा बोलून टाका. आता काव्या म्हणते, मला माहित आहे तुम्हाला माझा राग आला आहे. त्यावेळेला पार्थ चिडूनच उठतो आणि म्हणतो, हो मला तुमचा राग आला आहे, कारण मला लपवाछुपी केलेली आवडत नाही. आता काव्या म्हणते, अहो मला माहित आहे ते, पण पार्थ काही ऐकूनच घेत नाही. लगेच म्हणतो, अहो तुम्हाला माहित आहे तर तुम्ही तसं वागत का नाही? का मी तुमच्याकडून कोणत्याच अपेक्षा ठेवायचं नाही? तसे असेल तर सांगा मला, तुम्ही नाही ठेवणार तुमच्याकडून कोणत्याच अपेक्षा, तुम्हाला काय करायचंय ते करा. आता काव्या पार्थच्या मागे धावतच सॉरी सॉरी असं म्हणत असते. मला माहित आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, आता इकडे पहा, मी तुम्हाला कान धरून माफी मागत आहे. आता पार्थ म्हणतो, मला एक सांगा, आतापर्यंत मी कधी तुमच्यावर ओरडलोय का? त्यावेळेला काव्या म्हणते, नाही. आता पार्थ म्हणतो, तुम्हाला माझी भीती वाटते का? त्यावेळेला काव्या नाही असं म्हणते. आता पार्थ म्हणतो, तुम्ही याआधी माझ्या मनाविरुद्ध
विरुद्ध कितीतरी गोष्टी केल्या, पण मग मी कधी रिॲक्ट झालोय का? आता कव्या म्हणते नाही, उलट मी सुरुवातीच्या काळामध्ये खूप चुकीचं वागले तुमच्याशी, कित्येक वेळा मी तुमच्याशी खूपच वाईट प्रकारे वागले, पण तुम्ही कधीच माझ्यावर आवाज चढवला नाही. उलट माझ्या मनामध्ये काय चालू असेल याचा शांतपणे विचार केलात तुम्ही, माहिती आहे मला. आता पार्थ म्हणतो माहिती आहे तर असं का वागताय तुम्ही? मित्र मानताय ना मला, तुम्ही मानताय ना मित्र? त्यावेळेला कव्या म्हणते हो मानते मी मित्र. मग आता पार्थ म्हणतो मग मित्रासारखं वागत का नाही तुम्ही? आता पार्थ म्हणतो खरंच मैत्री केली का तुम्ही माझ्याशी, का उगीच फ्रेंडशिप बँड बांधण्याचं नाटकच केलंय? आता काव्य थोडी चिडून म्हणते पार्थ काय बोलताय तुम्ही? तुमच्याशी मैत्री करण्यासाठी मी माझा वेळ घेतला होता आणि तुमच्याशी मैत्री केली, तीही मनापासून केली. आता पार्थ म्हणतो दिखावा केला नाही तर मग आनंद निवासची गोष्ट का बरं सांगितली नाही? त्यावेळेला काव्या म्हणते मी आले होते तुम्हाला सांगायला. आता काव्या असं बोलतच असते तेव्हा तिला पाठीमागचा सीन आठवतो, ज्यावेळेला काव्या खरंच पार्थला नंदिनीचं सगळं काही सांगायला गेलेली असते. त्यावेळेला पार्थच्या हाताला खुर्ची लागलेली असते. आता काव्या विषय बदलते आणि म्हणते नंदिनी ताईनेच मला सांगितलं होतं की हे कोणालाही घरामध्ये सांगू नको. आता काव्या म्हणते तुम्ही ऑलरेडी खूपच त्रासात होता आणि हे सगळं सांगून अजून कसा त्रास देणार होते बरं मी? आणि परत अगदी थोड्याच दिवसांनी जन्मेजयने तिचं आनंद निवास तिला परत मिळवून दिलं सुद्धा. मग मला असं वाटलं की आता सगळं काही ठीक झालं आहे, मग आता तुम्हाला सांगून कशाला त्रास द्यायचा असा विचार मी केला, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नाही आणि मी ठरवून कोणतीही गोष्ट केलेली नाहीये. आता काव्या म्हणते त्यावेळेला आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. आगीतून वाचवायला तुम्ही मला आलात ना, आणि त्यावेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता ना, त्याच दिवशी आनंद निवासच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे. आता काव्या म्हणते आपण दोघेही अडचणीत होतो ना, पण माझी ताईने प्रसंग पाहून शांत बसणं पसंत केलं आणि काही दिवसांनी इतक्या गोष्टी अवघड होत गेल्या ना, ती माझ्याशी काहीही बोलू शकली नाही. तिने काहीही मला सांगितलं नव्हतं. उलट मलाच तिच्याकडे पाहून असं सतत वाटायचं की माझी ताई कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे, तिला कोणती तरी अडचण आहे, म्हणूनच ती गप्प राहते. आणि याचमुळे मीच तिला विचारून खोदून सगळं काही विचारून घेतलंय पार्थ. आणि नंदिनी ताईने मला एकाच अटीवर हे सगळं सांगितलं होतं आणि ती अट म्हणजे घरात हे सगळं कोणालाही सांगू नको. मग मी काय करायला होतं पार्थ? आता पार्थ म्हणतो केलीच की तुम्ही लपवाछुपी. त्यावेळेला काव्या म्हणते पार्थ प्लीज मला समजून घ्या, मी कोणतीही लपवाछुपी अगदी ठरवूनच केलेली नाही. खरंच पार्थ कोणताही गैरसमज करून घेऊ नका, मी तुमच्यापुढे हात जोडते, हात जोडून सॉरी म्हणते. आता पार्थ काव्यापुढे हात जोडतो आणि म्हणतो तुम्ही माझ्या समोर माफी मागू नका. त्यावेळेला पार्थचा हात खाली करतच काव्या म्हणते काय करताय तुम्ही पार्थ? त्यावेळेला पार्थ म्हणतो मला कुणी समजून घ्यावा या मी लायकीचाच नाही असं म्हणून तेथून जातच असतो. तेवढ्यातच काव्या पार्थच्या हाताला धरून थांबवत असते. आता काव्या पार्थला थांबवूनच म्हणते देशमुख काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला पार्थ म्हणतो मी फक्त बोलत आहे, तुम्ही तर तुमच्या वागण्यातून दाखवून दिलं आहे. आता पार्थ म्हणतो मला काय वाटते माहितीये का, तुम्ही तिघेही माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवता. तुमच्या तिघांच्याही जगामध्ये मला जागाच नाहीये. नंदिनी याआधी माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, पण आता तर करत नाहीत. आणि माझा तो सक्का भाऊ जीवा, त्याने तर माझ्याशी काहीच शेअर केलं नाही. कालच इथे जिन्याच्या पायरीवर बसून माझ्या मित्राचीच गोष्ट त्याला मी सांगितली होती, त्यावेळेला सुद्धा त्याने मला काहीच सांगितलं नाही. आता काव्या म्हणते सगळ्याच गोष्टी माणूस सांगू शकत नाही, काहीतरी नाईलाज असतोच की. त्यावेळेला पार्थ म्हणतो काय होता तुमचा नाईलाज, तुम्ही का सगळं सांगितलं नाही मला? ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला ठीक होतं, पण मी नंतर घरी आलोच होतो ना. पण नाही, तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, मी कोण लागतो ना तुमचा म्हणून सांगितलं नाही असं म्हणून पार्थ जातच असतो. पुन्हा काव्या हाताला धरूनच पार्थला थांबवते आणि देशमुख बास असं म्हणते. आता काव्या म्हणते असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? असा का विचार करताय तुम्ही? त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही भाग पाडले मला असा विचार करायला. आता पार्थ म्हणतो अखंड दिवाळी आपण सोबतच साजरी केली ना, मग तुम्हाला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही? आता पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते करा, किती लपवाछपी करायच्याही तेवढे करा, इथून पुढे माझ्याशी बोलायचं नाही असं म्हणून पार्थ तेथून रागानेच निघून जातो. आता इथे पार्थ गेल्यानंतर काव्या स्वतःच्या मनातच विचार करायला लागते हे सगळं काय होऊन बसलंय, सगळ्यांच्याच मनामध्ये गैरसमजाचं वारं वाहू लागलं आहे. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. पुढील भागामध्ये जीवा सगळं आवरून ऑफिसला निघालेला असतो. त्यावेळेला नंदिनी हात जोडून जीवासमोर माफी मागत असते आणि म्हणत असते हे सगळं माझ्यामुळे झालं आहे.
आता जीवा म्हणतो नवरा बायकोंमधील कोणास तरी एकाचं स्वप्न जिवंत ठेवायचं झालं तर ते मी तुझं ठेवीन, जातो मी, असं म्हणून जीवा जातच असतो. तेवढ्यातच नंदिनी म्हणते जातो नाही येतो. आता जीवा हसतच ऑफिसला निघून जातो. तर पुढील भागामध्ये आता ऑफिसमध्ये जीवा नेमकं काय करणार आहे तेच आपण पाहणार आहोत. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.